तुला अनुश्रीच्या हातात ट्रॉफी बघायला आवडेल, पण आणखीन एक नाव जास्त सोशल मीडियावर तन्वी ना? तन्वी. अरे हो, तन्वी. तर तिचा पण गेम उत्तम, म्हणजे ती मला पहिल्यापासून जे तिच्यामध्ये उत्तम काही दिसलं असेल तन्वीमध्ये, तर हेच आहे की ट्रॉफी घेण्याची जिद्द तिची. हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी सुकटणकर. आज आपल्यासोबत असा एक विनोदी कलाकार आहे ना, की ज्याच्या कलेने महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब हसलंय. आज तोच कलाकार बिग बॉसच्या घरात एक भारदस्त आत्मविश्वास, स्पोर्टमन स्पिरिट घेऊन आत गेला होता आणि 80 दिवसांचा तब्बल प्रवास त्यांनी कंप्लीट करत आज तो बिग बॉसच्या घराच्या बाहेर आहे. अर्थातच आज आपल्यासोबत आहेत सागर कारंडे. दादा, मला आधी सांग, तू कसा आहेस? मी मस्तच आहे, मी ग्रेट आहे. आणि 80 नाही 85, 5 दिवस नको कमी करू. एक दिवस आम्ही कसा काढला घरातला एक दिवस महत्वाचा आहे. दादा, मला आधी सांग ना, स्वतःला कुठे बघत होतास? टॉप 5 मध्ये बघत होतो मी, पण ठीक आहे. म्हणजे मला खरंच काही कंप्लेंट नाही आहे की मी बाहेर आलो आणि लोकांनी फेअर निर्णय नाही दिला वगैरे. अजिबात माझं काही म्हणणं नाही. उलट मला 85 दिवस ते वोट करत सांभाळत होते, यासाठी त्यांचे खूप खूप आभार आहेत. नक्कीच सागर दादा, कारण की तू जसंच घराच्या बाहेर आला तसं सोशल मीडियावरती असं झालं की अनफेअर डिसिजन, की तुझ्या जागी रेवाने घराच्या बाहेर पडायला हवं होतं. या सगळ्या गोष्टींकडे, या सगळ्या गेमकडे तू कसं बघतोस? स्पोर्ट्समनशिप आत्ताच तू म्हणालीस, आणि जो निर्णय आहे तो एक्सेप्ट करणं, यालाच स्पोर्ट्समनशिप म्हणतात. जेव्हा निर्णय द्यायची वेळ आली तुझ्या शेजारी, तेव्हा विशाल उभा होता. आणि आम्ही असं कायम बाहेर असं ट्रोल केलं जातं की जे जे विशालच्या सानिध्यात बसतात ते सगळे घराच्या बाहेर जातात. मग रुचिता असू दे, रोशन दादा असू दे, प्राजक्ता, तूही होतास त्याच्यासोबत, आणि विशालमुळेच तुझा गेम वगैरे झाला असं काही वाटतं? नाही, मला नाही वाटत असं अजिबात. का त्याला असं ट्रोल करतायत मला खरंच कारण कळत नाही आहे की विशालमुळे मी बाहेर गेलो. नाही, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, किंवा ज्या पद्धतीने मी खेळत होतो तो गेम लोकांना आवडला, पण ज्या पद्धतीने मी प्रेझेंट झालो तेही लोकांना आवडलं. पण काय आहे, शेवटचे 8 जणच बाकी होते आणि कोणाला तरी बाहेर पडणं, हे बाहेर येणारच होता कोण ना कोणतरी. लोकांनी मला बाहेर आणलं आणि मला काही वाटत नाही यार, मी खरं सांगतो. मी बाहेर पडलो याचं दुःख कमी आहे, पण मी जेवढे दिवस आतमध्ये होतो तो प्रत्येक क्षण मला एन्जॉय करता आला, हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आता नक्कीच तू घराच्या बाहेर आहेस, काही एपिसोड्स पाहिले पण असतील बरोबर, जेवढा तुला नाही पाहिले का मी? हार्डली पहिले 2च एपिसोड बघितलेत अजून मी. आता घरी गेल्यानंतर एकदा बसलो की 85 एपिसोड बघूनच बंद करेन टीव्ही, असं वाटतं. घराचा विषय काढलायस म्हणून विचारते, आमच्या लाडक्या सोनाली वहिनी कुठे? अरे हे म्हणजे असं झालंय ना आता की यार, बिग बॉस बिग बॉसच्या घरात मी गेलोय, मेहनत मी केली आहे, जे काही आरोप प्रत्यारोप जे काही करायचे ते मी केलेत, मी झेललंय. जो काही त्रास झालाय तो मला झालाय, आणि कौतुक कोणाचं होत आहे तर सोनाली वहिनींचं. वा, हे छान आहे. सागर दादा, नक्कीच मला हेच विचारायला आवडेल की जेव्हा तू वहिनीला सांगितलं की मला बिग बॉस मध्ये जाण्याची संधी मिळते, काय तिची पहिली प्रतिक्रिया होती? नाही जायचं. कारण ती आणि माझी मुलगी बिग बॉसचे भयंकर फॅन आहेत. हिंदी सोडत नाहीत, मराठी सोडलेला नाही त्यांनी आत्तापर्यंत एकही एपिसोड, कुठलाही सीझन असो, एकही एपिसोड. आणि त्यांना माहिती आहे की त्या घरात काय होतं, कुठल्या लेवलला माणसं जातात, हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून मला म्हणत होतं की नाही जायचं. पण त्या उलट तू कसं आहेस, म्हणजे तू कधी बिग बॉस पाहिलं होतं या? हो, पाहिलं होतं ना. आणि मलाही गॅरंटी होती की हे माझं काम नाही आहे, हे आपल्याला न झेपणारं आहे. आणि काही गैरसमज होते बिग बॉसच्या बाबतीत माझे, जे टीमशी बोलून ते गैरसमज दूर झाले. आणि मग मी एक काहीतरी वेगळा अनुभव म्हणून मी ते स्वीकारलं. आणि माझ्या घरच्यांना आणि मला गॅरंटी होती, घरच्यांना 3 आठवड्याची गॅरंटी होती आणि मला 4 आठवड्याची गॅरंटी होती की याच्या पुढे नाही जाऊ शकत मी. एक आपण महिन्याभरात परत येऊ, असं वाटत होतं. याच तयारीने आपल्याला जास्त झेपणार नाही, हे या तयारीने गेलो होतो. पण यार, त्याच्यावर लोकांना थँक्यू. 85. पण दादा, 85 दिवस तू काढलेस त्या घरामध्ये, त्या प्रवासाबद्दल जर थोडं आम्हाला काही सांगायचं झालं? नाही यार, मी
ते सांगून नाही होणार आहे यार. म्हणजे मी काय अनुभवलंय ते ते आपण स्वतः जोपर्यंत म्हणतो ना, पाण्यात उतरल्याशिवाय ती पोहण्याची मजा अशी सांगून नाही येत. अरे पोहताना मजा येते रे, असं असं सांगून नाही. पण या सगळ्या गोष्टींचा तुझ्या आता पुढच्या आयुष्यावरती किती इम्पॅक्ट पडेल? खूप, आणि खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला. मी तर म्हणेन पडलाय, की शांत शांत असणारा सागर आता बोलायला लागलाय. हो, बोलतोय तो आता. नक्कीच दादा. तुझ्यावरती जेव्हा तू घरात होतास तेव्हा कायम आरोप हेच झाले की जेव्हा भांडणं व्हायची, जेव्हा एक मुद्दा ठेवायचा आहे अशी वेळ यायची, तेव्हा आम्हाला सागर दादा कुठेतरी असा पळताना दिसायचा. तर म्हणजे हा तुझा ऍक्च्युअल स्वभाव आहे की नको मला यात पडायचं नाही म्हणून आपलं काही? नाही नाही नाही, स्वभाव असं नाही की माझा स्वभाव असा आहे की पळ काढत नाही, अजिबात तसा स्वभाव नाही आहे माझा. गेले कित्येक वर्ष माझ्यामध्ये काही बदल घडले, परिस्थितीनुसार होतात. म्हणजे आपण जसे मेच्युअर होऊन जातो तर कुठल्या विषयावर बोलावं, कुठल्या विषयावर बोलू नये हे आपल्याला कळतं. हो, मी गप्प बसायचो. मी घरी पण असंच होतो, शांत शांत. कुठेही शूटिंगला गेलो तर कामाशी काम ठेवायचो, फक्त कामापुरती मी बोलायचो. बाकीच्या वेळी मी शांत बसून असायचो. तो शांत सागर या 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 कार्यक्रमाने ना, जो सागर झाला होता शांत, त्याला कुठेतरी वाचा फुटली आणि तो बोलायला लागला. जो 10 वर्षापूर्वी मी बोलायचो, खूप बोलायचो मी, आणि माझ्यातले बदल जे झाले ते खूप पॉझिटिव्ह झाले बिग बॉस करून. आणि मला अभिमान आहे स्वतःवर की मी जेवढे पण बिग बॉसच्या घरात टास्क झाले ना, तुझ्या आवडीचा टास्क कोणता होता घरातला? जो शेवटचा झाला आत्ता, लॉक उघडण्याचा, टनलचा, मला खूप आवडला तो. छान होता. तू आणि राकेश हां, नाही तो पाईपचा होता. जो शेवट रेवा जिंकली ज्यात, तो मला तो छान वाटला होता. मजा आली मला करायला ते. आणि जर तुला आता मला थोडक्यात उत्तरं द्यायची झाली, म्हणजे एक एक शब्दात तुला उत्तरं द्यायचे, तर तू काय देशील? जसं की तुझ्या पूर्ण 85 दिवसातला प्रवासामधला तुझ्यासाठी गोल्डन मुमेंट कोणता होता? जेव्हा मुलीचं पत्र आलं, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र एक खूप भावनिक झाला होता ते पत्र वाचून, कारण की तुला आम्ही पत्र वाचताना कायम बघतो. तर तो एक अनुभव. बरं, त्याच्यानंतर सध्या टॉप 5 मध्ये कोणाला बघतोस? विशाल, अनुश्री, तन्वी, रेवा, आरबी. आता फिनालेला ना दादा खूप कमी दिवस उरले आहेत. आता मी थेट विचारते, तुला ट्रॉफी कोणाच्या हातात बघायला आवडेल? अनुश्रीच्या. त्याचं कारण द्यायचं झालं तर काय दिवशी? अनुश्री एक बिंदास मुलगी आहे. मी तिला घाबरलेली कधीच नाही बघितली. तिचा गेम पण उत्तम आहे. मग तो चुकीचा बरोबर हे ठरवणारे आपण कोणीच नाही आहोत, किंवा मी हे नाही ठरवत की हे ती खेळते ते बरोबर आहे, ती खेळते ते चूक आहे. ती खेळते, तिच्या पद्धतीने खेळते, आणि ट्विस्ट आणलेत तिने या पूर्ण प्रवासात. तिच्या खंबीर आहे, जे आहे ते स्वीकारणारी आहे. हा टोमणा का कोणाला? हा टोमणा होता का कोणाला? नाही, आहे ते स्वीकारणारी, म्हणजे नेमकं काय म्हणायचं? स्वीकारणारी म्हणजे तिला जर तुम्ही म्हणालात ना, तू चोरी केलीस, हो मी केली, हे सांगायला पण एक हिंमत लागते. तू खोटं बोलतेस, हो बोलते. मला भांडी घासायची, ते नाही घासायचे, मी नाही भांडी घासली, मी नाही घासणार, हे सांगणं पण खूप डेअरिंगचं काम आहे. एवढं स्वीकारणारी बाई फार, आणि मला तिचा आवडला गेम आतापर्यंत खेळली आहे. नक्कीच दादा. तुला अनुश्रीच्या हातात ट्रॉफी बघायला आवडेल, पण आणखीन एक नाव जास्त सोशल मीडियावर, तन्वी ना. तन्वी. अरे हो, तन्वी. तर तिचा पण गेम उत्तम. म्हणजे ती मला पहिल्यापासून जे तिच्यामध्ये उत्तम काही दिसलं असेल तन्वीमध्ये, तर हेच आहे की ट्रॉफी घेण्याची जिद्द तिची. पहिल्यापासून तिचं आत्तापर्यंतचं एकच टार्गेट आहे की मला ट्रॉफी हवी आहे, आणि ती त्या जिद्दीने खेळते. ते आवडतं मला. आणखी एक बिग बॉसच्या घरात आम्हा प्रेक्षकांना बघायला मजा आली, ती म्हणजे तुझी आणि राखी. म्हणजे जी राखी सगळ्यांना पुरून उरते.
हो तिचं आणि सागरचं आम्हाला खूप छान जमतंय असं दिसलं. हो. काय सांगशील राज? अरे काय हो यार, कमाल पोरगी आहे यार ती. म्हणजे एंटरटेनमेंटची क्वीन आहेच ती. पण आपण म्हणतो ना की पंचपक्वान्न दिसतंय मला डोळ्यासमोर, आणि मी ते माझ्या समोर आहे. सागर खा आता ते. तशी राखी आहे की यार एंटरटेनमेंटची क्वीन आली आहे घरात. तुला जे काही करायचंय तिच्याबरोबर कर बिंदास. आणि ती पण तशी आहे, तशीच ती आहे. बिंदास मुलगी आहे. तशीच आहे. मला जेवढं मजा घेता आली तिची, किंवा तिच्या बरोबर जी मजा करता आली तेवढी मी केली. दादा तुला माहिती आहे, तू जेव्हा घरात होतास ना तेव्हा तू एका गोष्टीसाठी बाहेर प्रचंड ट्रोल झालाय, आणि ती गोष्ट म्हणजे जेव्हा फॅमिली वीक हा, होता, वहिनी हा. आणि तुझी हो. मुलगी जेव्हा घरामध्ये आली आणि त्यानंतरचे तुझे रिॲक्शन, हा. त्याच्यावरती खूप ट्रोल केलं गेलं की एकदम ओव्हर रिॲक्शनच Over. आहे, उगाचच ओरडला असं वगैरे. तर या सगळ्या गोष्टींकडे तू कसं बघतोस? काय मी म्हणजे आता मी ते जे ट्रोल झालो मी, त्यांना मी थांबवू शकत नाही. दुसरी गोष्ट, 3 महिने तुम्ही तुमच्या फॅमिलीला बघितलेलं पण नाहीये, आणि अचानक ते जर समोर ते मुख्य दरवाजाने आले असते ना, हां हां. तर ती रिएक्शन कमी असती. अचानक मला माहित पण नाही ते स्टोर रूम मध्ये असतील असा अंदाजच नाही लावला होता मी. तुला हे जे गोड सरप्राईज दिलं बिग बॉसने, म्हणजे तुला एक तर ते उठून उठून 10 वेळा स्टोर रूम मध्ये पाठवत होते, हो ना. कदाचित मला वाटतं ते याचसाठी असेल, तो शेवटचा धक्का तुला शेवटचा तसा धक्का- द्यायचा आहे. कदाचित असेल, ठरलेलंच असेल त्यांचं. मला अपेक्षित दरवाजाने होतं, हं. तर मग माझी नॉर्मल रिॲक्शन असते. जे इतरांच्या बाबतीत झालं ते माझ्या बाबतीत पण तिकडे असतील असं इमॅजिनच केलं नव्हतं मी. ते अचानक अंगावर आलं, आणि यार 3 महिन्यानंतर फॅमिलीला बघून काय अजून म्हणजे जे ट्रोल करतात त्यांनाच मी विचारेन की तुम्ही सांगा आता मी कुठल्या पद्धतीने रिॲक्ट व्हायला पाहिजे होतं. असं ठरवून थोडी होतं यार की एवढंच रिॲक्ट व्हायचं असं नाही ना. तुमची फॅमिली. तन्वीने एकदा तुझ्या करिअरवरनं तुझी एक थट्टा उडवली होती, तेव्हा याच ट्रोलरने किंवा याच प्रेक्षकांनी तुझी बाहेर ती बाजू सांभाळली मांडली. की नाही. अशा लोकांसाठी तू काय सांगशील, जे तुझे नाही, मला- जेन्युइन सपोर्टर्स राहिलेत स्टार्टिंग पासून? नाही, मला लोकांचं खरंच खूप कौतुक वाटतं की जे बिग बॉस या कार्यक्रमाचे फॅन आहेत. ते जे कुठल्या व्यक्तीचे फॅन नाही आहेत, ते त्या कार्यक्रमाचे फॅन आहेत. आणि तुम्ही योग्य केलं तर तुमच्या बाजूने खंबीरपणे उभेही राहतील. आणि तुम्हाला त्यांना जर नाही आवडली एखादी गोष्ट, जसं तू आत्ता म्हणतेस की त्यांना ती नाही आवडली, पण मी काय जेन्युइन ते झालं माझ्याकडून, त्यांना नाही आवडलं, त्याला काय करू शकतो? नाही आवडलं, प्रेक्षक आहेत ते ठरवू शकतात आम्हाला काय आवडून घ्यायचं आणि काय आवडून नाही घ्यायचं. त्यांच्या हातात आहे सगळं, कोणाला वोट करायचं नाही करायचं, कुठली रिॲक्शन ॲक्शन तुम्हाला आवडली आहे नाही आवडली, सगळं त्यांच्या हातात आहे. आपलं काम आहे देत राहायचं. असा कोणता सदस्य आहे दादा ज्याला तुला कधी भेटायला नाही आवडणार? एकही नाही. सगळ्यांना भेटशील? एकही नाही. म्हणजे भेटणारच नाही आहेस? नाही, एकही असं नाही आहे की ज्याला भेटावंसं वाटणार नाही मला. एकही नाही, अजिबात नाही. आणि ह्या पुढे आम्हाला सागर दादा कुठे पाहायला मिळेल? नाटकात. नवीन नाटक मी लवकरच करेन. नक्कीच दादा, तुझे सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत, आणि तुझे जे काही प्लॅन्स आहेत ते असेच उत्तम तू त्यात भरभराटी कर आणि पुढे जा. याच ABP माझ्याच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तू आलास आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू. तुमचे पण खूप आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.